मान्सूनपूर्व नालेसफाईची कामं शहरातील विविध भागात युद्धपातळीवरती सुरू असून आज महापौर शर्मिला पिंपोळकर, आयुक्त सौरभ राव यांनी प्रत्यक्ष विविध ठिकाणी जाऊन नालेसफाईच्या कामाचा आढावा घेतला आहे। या पाहणी दरम्यान नाल्यातील काढलेला गाळ हा तिथेच न ठेवता तो सुकल्यानंतर योग्य ठिकाणी त्याचे स्थलांतरण करणे, तसेच आवश्यक त्या ठिकाणी नाल्याच्या संरक्षक भिंतीची दुरुस्ती करणे, तसेच रोबोटिक यंत्रणांचा वापर करून शहरातील नालेसफाईची कामं 31 मे पूर्वी पूर्ण होतील या दृष्टीने नियोजन करण्याचे आदेश महापौर शर्मिला पिंपोळकर यांनी प्रशासनाला दिले आहेत। घोडबंदर रोड येथील बाटा कंपनी येथील नाला, कापूरबावडी कॅसर मिल तसेच वर्तकनगर येथील थिराणी शाळेजवळील नाल्यांची पाहणी करण्यात आली। या नालेसफाई पाहणी दौऱ्यास उपमहापौर कृष्णा पाटील, स्थानिक नगरसेविका विमल भोईर, नंदा पाटील, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, नगर अभियंता राणी शिंदे, उपायुक्त मधुकर बोडके, दिनेश तायडे, आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे, उपनगर अभियंता विकास डोले, उपनगर अभियंता शुभांगी केसवानी, गणेश चौधरी यांच्यासह कार्यकारी अभियंता देखील येथे उपस्थित होते। मुंब्रा परिसरातून नालेसफाईला सुरुवात करण्यात आली असून ठाणे शहरातील नालेसफाईच्या कामाने वेग घेतला आहे। त्यामुळे यंदा मे अखेरपर्यंत सर्व नालेसफाईची कामं पूर्ण होतील असा विश्वास महापौर शर्मिला पिंपोळकर यांनी व्यक्त केला आहे। ठाणे शहरातील 186 किलोमीटर लांबीच्या नाल्यांची सफाई करण्याचं नियोजन करण्यात आलं आहे। यावर्षी विविध प्रभागातील नालेसफाईसाठी 7 ठेकेदारांची नियुक्ती करून कामाचा वेग वाढवण्यात आला आहे। नाल्यातून काढण्यात येणारा गाळ शास्त्रोक्त पद्धतीने हाताळण्यासाठी त्याचे योग्य ठिकाणी स्थलांतर यावर विशेष भर दिला जात असल्याचं आयुक्त सौरभ राव यांनी नमूद केलं आहे। शहरातील विविध भागात सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामाचा दैनंदिन आढावा घेतला जात असून ज्या कंत्राटदाराकडे मनुष्यबळ किंवा यंत्रसामुग्रीची कमतरता भासेल त्यांना तातडीने मदत उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। पाहणी दरम्यान काही ठिकाणी जुने कलवट तसेच कॅसर मिल येथील नाल्यावरील पूल हा जीर्ण झाला असल्याचं निदर्शनास आले असून या पुलाचं व्हीजीटीआय मार्फत स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या असल्याचं आयुक्तांनी यावेळी सांगितलं आहे। खरं तर पावसाआधी, मान्सूनच्या आधी आपल्याला ही सगळी नालेसफाई करायची असते आणि मला वाटतं जसं आता आपल्याला उपमहापौरांनी सांगितलं की मेच्या एंडिंग पर्यंत खरं तर ही नालेसफाई चालू होते। पण ह्या वेळेला आपण पावसाच्या आधी म्हणजे मला वाटतं हा आता एप्रिल चालूच आहे आणि एप्रिल पासूनच ही नाले सफाई करण्याचा आपण पाऊल उचललेलं आहे। मुंब्र्यातून याची सुरुवात झालेली आहे आणि आज उथळसर, केसर मिल आणि माझिवडा या ठिकाणचे सगळ्यात मोठे जे नाले आहेत त्यांची आयुक्त साहेब आणि महापौर, उपमहापौर आम्ही सगळ्यांनी पाहणी केली आहे। सगळं प्रशासनाचे अधिकारी इथे आपल्याला उपस्थित दिसत आहेत। मला वाटतं खूप चांगल्या पद्धतीचं नियोजन करून यावेळेला प्रशासन आणि महापौर आणि उपमहापौर यांनी आम्ही ठरवलंय की लोकांच्या सुरक्षिततेसाठी आणि काही सखल भागांमध्ये जे पाणी भरलं जातं तर ते लवकर त्याचा कुठेतरी लोकांना चांगलं हे भेटेल, रिलीफ भेटेल। आणि जसं बघितलं की काही ठिकाणी स्ट्रक्चर ऑडिट करण्याची गरज आहे। केसर मिलच्या नाल्याजवळ आज आपण इथं उभे आहोत तर त्या नाल्याची खरंच थोडीशी अवस्था खूपच वाईट दिसते। तर स्ट्रक्चर ऑडिट करून आपल्याला त्या नाली दुरुस्तीचा पण आपण एक पर्याय आयुक्त साहेबांशी मी चर्चा करणार आहे। परत नाल्यातून जाणाऱ्या ज्या वायर आहेत त्याच्याबद्दलही आज आपण महापौर दालनात बैठक आपण सगळ्यांनी लावली आहे आणि मला वाटतं चांगलं या ठाण्याला चांगलं हे देण्यासाठी आपण प्रयत्न करू। आयुक्त साहेबांना मी विनंती करेल की प्रशासनाला घेऊन वृक्षतोड असू दे, पावसाच्या अधूची किंवा नालेसफाई असू ते आपण चांगल्या पद्धतीने करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात यावे। सालाबाद प्रमाणे नाल्यांची सफाई मान्सून सुरू होने से अगोदर करणे आणि व्यवस्थित पद्धतीने करणे हा हेतू आहे। आणि यामध्ये आता माननीय महापौर मॅडम, माननीय उपमहापौर साहेब तसेच जे स्थानिक सभासद आहेत ते सुद्धा पाहणीमध्ये सहभागी आहेत। महासभेमध्ये सुद्धा या विषयाबद्दल चर्चा झाली की आपण प्रत्येक वर्षी नाल्यांची सफाई करतो, मान्सूनसाठी सिटीला सज्ज करतो, तरीही काही ना काही त्रुटी राहून जाते, काही ना काही कमतरता असते। म्हणून शास्त्रोक्त पद्धतीने नाल्याची सफाई कसे करता येईल, एकूण नाल्यांची संख्या, एकूण त्याची लांबी, किती क्युबिक मीटर त्याच्यातून गाळ निघणार आहे हा एक ॲस्पेक्ट आहे। जे गाळ आहे तो किती दिवस बाहेर ठेवायचा आहे ड्राय होण्यासाठी आणि ड्राय झाल्यानंतर कोणत्या लोकेशनवर त्याला आपण शिफ्ट करत आहोत त्याची आपल्याला मॅपिंग करणे खूप आवश्यक आहे। सो लास्ट इयर आपल्याकडे एकूण 3 कॉन्ट्रॅक्टर काम करत होते, यावर्षी आपल्याला 7 कॉन्ट्रॅक्टर्स भेटले आहेत। 7 कॉन्ट्रॅक्टर्सच्या मदतीतून आपण साधारणतः 186 किलोमीटर लांबीचे जे नाले आहेत
त्यांची क्लिनिंगचा दायित्व आपण हाती घेतला आहे. माननीय महापौर मॅडमने 31 मे पर्यंतची आपल्याला डेडलाईन दिली आहे की मान्सून सुरू होण्याच्या अगोदर हे क्लिनिंगचं काम 30-31 मे पर्यंत संपवला पाहिजे आणि हा काम कंप्लीट झाल्यानंतर यथावकाश लवकरात लवकर जे साचलेली गाळ आहे जे बाहेर आपण काढतो त्याला सुयोग्य ठिकाणावर हलवणे. सो या संपूर्ण ही जी एक्सरसाइज चालू झाली आहे मागील 4-5 दिवसापासून त्यामध्ये काम किती योग्य पद्धतीने होत आहे, प्रतिदिवसचा बार चार्ट काय आहे, प्रतिदिवस किती लेंथ कव्हर होणे अभिप्रेत आहे. एखादा कॉन्ट्रॅक्टर त्याची स्पीड कमी असेल तर त्याला मशिनरी आणि मॅनपॉवर उपलब्ध करून देणे आणि हे पाणीच्या दरम्यानच इतर बरेचसे मुद्दे सुद्धा लक्षात येतात आपले की एखाद्या ठिकाणी कल्वर्ट चोकअप आहे किंवा एखादा ब्रिज किंवा कल्वर्ट खूप जुना आहे किंवा एखाद्या ठिकाणी रस्त्याचा विस्तार झाला परंतु मध्येच आपले अजून झाडे आहेत किंवा अनधिकृत पार्किंग होत आहे. तर असेही विषय आपल्या लक्षात येतात. माननीय महापौरांनी पाहणीच्या दरम्यान बरेच काही निर्देश दिले आहेत ते डिपार्टमेंटच्या सर्व अधिकाऱ्यांनी त्याची नोंद घेतली आहे. मान्सूनची जी तयारी आहे ते मुख्यतः मोठे समन्वयाचं काम असतो कारण ठाणा महानगरपालिका क्षेत्रामध्ये महापालिका, MMRDA, मेट्रो, त्याच्यानंतर MSRDC, नॅशनल हायवे हे बरेचशी एजन्सीज एकाच वेळी काम करतात आणि जोपर्यंत त्यांच्यामध्ये समन्वय होत नाही तोपर्यंत मान्सूनची तयारी होऊ शकत नाही. आता प्रत्येक वर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आता सगळे डिपार्टमेंट बरोबर घोडबंदर रोड आणि सिटीचे इतर जे क्रिटिकल एरिया आहे त्याची पाहणीचा कार्यक्रम सुद्धा आपण नियोजित केला. त्यामध्ये सुद्धा महापौर मॅडमला निमंत्रित करायचं आहे आणि मान्सूनच्या दरम्यान सुद्धा जो आपल्याला ज्या गोष्टीची खात्री करायची आहे ती म्हणजे की सर्वोच्च पातळीच्या कोऑर्डिनेशन ठेवून आपला जे रिस्पॉन्स टाइम आहे तो कमी करणे. एखाद्या ठिकाणी तक्रार आली की लगेच त्याचं निराकरण करण्यासाठी आपल्याकडे टीम असली पाहिजे. दरवर्षीप्रमाणे मान्सून पूर्व पाहणी दौरा असतो महापौर आणि उपमहापौर म्हणा किंवा आयुक्त साहेबांच्या देखरेखीखाली पाहणी दौरा चालू आहे. तसंच ह्याही वर्षी चालू आहे. ह्यावर्षी जरा महापौर मॅडमचं अभिनंदन करावं लागेल की हा दौरा लवकर चालू केलेला आहे कारण दरवर्षी मे झाल्यानंतर आपलं काम चालू होतं मेच्या आसपास, पण हे एप्रिलपासूनच त्यांनी महापौर मॅडम असतील आणि आयुक्त साहेबांनी तशी सूचना देऊन एप्रिलमध्येच काम चालू केल्यामुळे हे एक शुभ संकेत आहेत की भविष्यात पाण्याचं नाल्यामध्ये जास्त पाणी येऊन किंवा त्याचा प्रादुर्भाव होऊन नुकसान लोकांचं होऊ नये. मग त्याची पाहणी दौरा चालू आहे. मग स्वच्छ ठाणे आणि सुंदर ठाणे या संकल्पनेनेच आता प्रशासन आणि महायुती काम करत आहे.